कुलाबावासियांची ही सातत्याने मागणी राहिलेली आहे की या ठिकाणी कुठच्याही प्रकारची जेटी करण्यात येऊ नये। त्याचं कारण स्पष्ट आहे की इकडे वाहतूक कोंडी म्हणा, त्याचप्रमाणे इकडे जी हेरिटेज व्हॅल्यू आहे या परिसराला ते डिस्टर्ब होणार। त्याचप्रमाणे इकडे सकाळचे जे मॉर्निंग वॉकर्स आहेत, त्यानंतर जो इकडे असुविधा या जेटीतनं जी स्थानिक रहिवाशांना होणार त्याचा विरोध सातत्याने इकडे केला गेला आहे। आणि मी त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भावना अनेक वेळेला त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आहे। ह्यापूर्वी पण मी शासनाला ती भावना पोचवलेली आहे, अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे। आणि या सगळ्या अडचणींमुळे ह्या जेटीचा फायदा कितपत होईल याबद्दल शंकाच वाटते। आणि म्हणून त्यांचे प्रश्न समजून अधिक अग्रेसरपणे ती शासन दरबारी कशी मांडता येईल या संदर्भात आपण विचार करत आहोत। नाही, म्हणूनच इकडे ही जेटी करण्यापेक्षा इतर कुठच्या लोकेशनवरती जिथे जास्त जागा आहे, क्षमता आहे, अशा ठिकाणी ही जेटी शिफ्ट केली तर जास्त योग्य राहील असं अनेक लोकांचं म्हणणं आहे। मला पण प्रथमदर्शनीय ते म्हणणं पटतं आहे आणि म्हणून शासनाकडे मी या संदर्भात निश्चितपणे परत पाठपुरावा करेन। नाही, माझ्याशी या संदर्भात कुठची चर्चा केली गेली नाही आहे, एक। आणि नंबर 2, मी या विषयातला विरोध हा 2011 सालापासून केलेला आहे, आमदार बनायच्या पूर्वी पण। तुम्हाला माहिती असेल अध्यक्षांचा कुठचा पक्ष नसतो, अध्यक्ष हे सगळ्यांना समान न्याय देत असतात। आमदार आहे म्हणूनच माझं कर्तव्य हे माझ्या विधानसभा क्षेत्रासाठी पण आहे। विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जसं विधिमंडळ आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायची जबाबदारी माझी आहे, तशीच मला इकडे कुठच्याही प्रकारे माझ्या मतदारसंघातील लोकांबरोबर अन्याय व्हायला देता येणार नाही। आणि म्हणूनच मला इकडे त्यांचे प्रश्न समजून ते पण योग्यरित्या पुढे न्यायला लागणार। नाही, माझी भूमिका मी माझ्या स्थानिक मतदारसंघातील जनतेशी माझं जे कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी जे करायला लागतं ते करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।